पक्षनेते अंबादास दानवे जनता दरबार घेणार आहेत। विधिमंडळ परिसरातील शिवालय कार्यालयामध्ये जनता दरबार ते घेणार आहेत। तर पुढील 5 दिवस जनता दरबारामध्ये जनतेचे प्रश्न समजून घेणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवेंचं 5 दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं विधान भवनातून 5 दिवसांसाठी निलंबन झालं असलं तरी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पुढील 5 दिवस शिवालय इथल्या कार्यालयामध्ये सकाळी 10:30 वाजल्यापासून जनता दरबार घेणार आहे। जनतेचे प्रश्न ते सोडवणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे एकीकडे विधान परिषदेमध्ये त्यांना जाता येणार नाहीये। विधान परिषद जिथले ते विरोधी पक्षनेते आहेत, मात्र परवाच्या दिवशी प्रसाद लाड यांच्याशी बोलताना त्यांनी काही अपशब्द वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे। तर इथं हीट मोमेंट पाहायला मिळालं होतं। विधान परिषदेमध्ये प्रसाद लाड काहीतरी बोलत होते, विरोधकांवर टीका करत होते आणि त्यावेळेला अंबादास दानवेंनी सुद्धा टीका करताना काही अपशब्द वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आणि काल तर आंदोलन सुद्धा सत्ताधाऱ्यांनी केलं होतं निलंबनाची मागणी करत। आणि आता त्यांचं निलंबन झालं आहे अंबादास दानवेंचं आणि त्यानंतर जरी निलंबन झालं असलं, विधान परिषदेमध्ये जाता येत नसलं तरी देखील शिवालय इथल्या कार्यालयामध्ये अंबादास दानवे हे जनता दरबार भरवणार आहेत। त्यामुळे आता हे जे 5 दिवस भरणारा जनता दरबार आहे त्याला कसा प्रतिसाद मिळतो ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।